हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आत्ता सकाळचे 8:15 वाजलेले आहेत. आम्ही लवकर उठलो, म्हणजे 7 वाजताच उठलेलं आहे. कारण सई फार लवकर उठते, 6-6:30लाच उठते. आणि मी तिला म्हणत होते, झोप बाळा झोप, थंडी आहे जरा झोप. पण ऐकत नाही, अजिबात ऐकत नाही. स्वेटर घालायचं नाव नाही, कानटोपी घालत नाही, काही नाही, काहीच नाही, सॉक्स घालणार नाही. आणि तिला थंडी का वाजत नाही का काय माहिती. आपल्याला किती किती थंडी वाजते. आणि पुण्यात तरी फार थंडी आहे. तुमच्या गावाला थंडी आहे काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सईचे पप्पा कालच गावी गेलते, त्याच्यामुळे आज जरा रिलॅक्स आहे मी. रिलॅक्स नाही म्हणता येणार तसं, कारण सई आहे माझ्यासोबत, त्यामुळे तिचं बघावं लागतं, तिचं खाणं पिणं. सईचे पप्पा असल्यानंतर पण मला तेच करावं लागतं, पण जरा लवकर. एवढंच फरक आहे, बाकी काही नाही. आणि आता मस्त गरम गरम चहा घेतला आणि म्हटलं ब्लॉगची सुरुवात करावी. सईसाठी मस्त ऑमलेट बनवलं आहे, कांदा टोमॅटो टाकून. आणि बिचारीला भूक लागली होती, तर ती मला बोलली, मम्मा मला चिवडा दे, चिवडा खायचा, भूक लागली आहे म्हणून. आणि चिवडा खात बसले. आणि मॅडमला 2 दिवस झालं काय झालं काय माहिती, सगळ्या गोष्टी स्पूननीच खायच्यात, सगळ्या गोष्टी स्पूननी खायच्यात. काय टी व्ही बघते इकडं, त्यामुळं जरा बिझी आहे. हो ना, दाखवू टी व्ही? कोणाला दाखवू? कशाचा? ती म्हणते कॅमेरा टी व्ही दाखव, टी व्ही. बघितलं त्यांनी. तू हॅलो गाईज नाही बोलली आज? बोल एकदा, चल. का ग? बिझी आहे ना म्हणा टी व्ही बघण्यात. तुला ऑमलेट देऊ? ऑमलेट देऊ का? खाणार? माझ्याकडे बघून सांग. बापरे, काय म्हटली? तर बघ, कांदाच त्यांनी काढून खाल्ला फक्त. ते सगळं खायचं, फिनिश करायचं गुडगर्ल सारखं. मी चालू का तुला? काल तिच्या पप्पांनी पिझ्झा आणला होता, त्याचा बॉक्स संपला तो कालच, पण त्याचा बॉक्स हा किचनवर होता. आणि सकाळी उठल्या उठल्या मला बोलली, मम्मा पिझ्झा दे मला. मी म्हटलं बाळा कालच संपला. तर रडायला लागली की मम्मानी पिझ्झा खाल्लं, पप्पा मम्मानी पिझ्झा खाल्लं. आणि खाल्ला तर हिनीच. ऐकलं का? असं असतं आमच्या घरी. मम्मा खाती का ग पिझ्झा तुझा? आणि मग काय खाल्लं ना की तसं करती. एकदा तर तिने चॉकलेट खात होती, अर्ध चॉकलेट राहिलं. मग माझ्याकडे आली, मला म्हटली, मम्मा नको मला हे चॉकलेट. आणि अर्ध राहिलं होतं. मग म्हटलं टाकून देण्यापेक्षा म्हणून मी खाल्लं. तर नंतर रडायला लागली, मम्माने माझं चॉकलेट खाल्लं, मम्माने माझं चॉकलेट खाल्लं. सईला आंघोळ वगैरे घातली आणि नेमकी कचऱ्याची गाडी आली, म्हणून मी पटकन दरवाजा ओपन केला आणि बाहेर गेले. आणि ती पण आली होती माझ्यासोबत बाहेर, पण दरवाजा थोडासा ओपन होता आणि ती बाजूला आली. मी पाहिलं होतं तिला थोडंसं बाहेर आलेलं. आणि दरवाजा थोडा ओपन होता, म्हटलं आता ही पुढे आली, त्यामुळे जरी दरवाजा लागला किंवा आपटला तरी काय नाही, तिला लागणार नाही. तिच्या मनात काय आलं काय माहिती, ती परत रिटर्न आली घरात रिटर्न आली. नेमकं तिने दरवाजाच्या ह्याच्यात बोट घातलं आणि दरवाजा लागला आणि तिला चिमटा बसला. आणि मला पहिल्यांदा वाटलं मी तिला घेऊन गेलं नाही म्हणून रडती आहे ती. आणि जास्त रडायला लागली म्हणून पटकन आले आणि बघितलं काय झालं. तर तेवढ्यात तिचं बोट बघितलं, तर बोटाला चिमटा बसला होता आणि खूपच जोरात बसला बिचारीला. म्हणजे आता मलाच इतकं कसं तरी वाटतंय की मी तिला बाहेर का नाही घेऊन गेले. म्हणजे मीच आता ओव्हर थिंक करायला लागले की मी पहिल्यांदा बाहेर जाण्यापेक्षा तिला बाहेर काढायला पाहिजे होतं, मग मी तिच्या मागे थांबायला पाहिजे होतं. बिचारी खूप रडली. पहिल्यांदा म्हणते पप्पांना फोन लावा, मला पप्पांना सांगायचं आहे. पप्पांना व्हिडिओ कॉल केला, पप्पांना दाखवलं, मला भूक झाला पप्पा बघा. आणि रडली खूप रडली. आणि आता झोपली. मी थोडंसं तेल वगैरे लावलं आहे त्याच्यावरती, तिला बरं वाटेल म्हणून, किंवा थोडंसं दुखायचं वगैरे कमी होईल. पण आता बघू, झोपली आहे. पण झोपेतून उठल्यावरती परत तीच जर कंडिशन असेल तर मग मॅडम आज दिवसभर रडणार आहेत. तुम्हाला दाखवते तिला किती लागले ते. झोपली आता शांत, पण तिच्या हाताला लागले, बोटाला, या बोटाला लागले.
भरपूर चिमटा बसला एकदम जोरात. कातड निघलंय पूर्ण. क्लिअर दिसत नाहीये. झोपली आता. थोडंसं तेल लावलंय पण आता बघू काय होतंय. मॅडम उठल्यावर रडतायत की काय परत. विसरला तर बरं होईल. सई झोपेतून उठली आणि तिचं काय काम झालं बघ. काय करते ग बाळा? हा इकडे बघून सांग ना बाळा. चपाती बनवते. कणिक दाखव कुठे. म्हणजे मी कधी चपाती बनवायला घेतली की ती हातात कणिक घेऊन खेळत असते त्याच्यासोबत. आणि वाटी पण घेतली आणि एक हा स्पून पण घेतलाय जे की तिला चपाती बनवायची. आता वाटीने आणि चमच्याने कशी चपाती बनवते ते तिलाच माहीत. हो ना. आणि बिचारीला लागलं पण आता ते बरं झालंय कारण ती खेळतीये म्हटल्यावर. तिच्या अंगठ्याला लागलं पण ती विसरली ती लागलेलं. घरात बसून बसून कंटाळा आलाय मॅडमला म्हणून आम्ही बाहेर मंदिरात चाललोय. अंधार पडलाय पूर्ण. 6 वाजून गेलेत. लवकरच अंधार पडतो. आणि एक केवढंसं छोटंसं बघा कसं दिसतंय. जर्किंग घातलेत. जादू दिसते. छोटं जादू. पेंग्विन दिसते. पेंग्विन. चल चल पुढे चल. नाही काय होत. चल चल मी घेते. चला पड पाया पड. पाया पड बघू. ही जी मला टिकली लावली आहे तिनेच लावली आहे. मंदिरात गेल्यावरती तिनेच तिच्या हाताने टिकली लावली आणि ती पार इकडं गेली आहे. तिला पण लावत होती पण तिला लागली नाही म्हणून मम्माला तिने टिक्का लावलेला आहे. आता लवकर जेवण बनवून घेते. काहीतरी बनवते जेवायला. काय ग बाळा? जेवण बनवते काहीतरी. सयूला पण बनवते. ती पण झोपेल का? अगं तुला नाही लागली बघ मलाच लागली. तू लावली ना. कुठे गेलतो आपण? बाहेर गेलतो. काय ग? काय करून देऊ? सोलून देऊ ना. कॅमेरा ऑन केलं की लगेच फोटो. बाय. तू सोलत. तू काय मला म्हणली मी सोलते मम्मा म्हणली ना. हा सोलू. ओके देते. हा आता मी हदग्याची फुलं आहेत. ही हदग्याचं जे झाड असतं त्याची फुलं आहेत आणि त्याची भाजी बनवते माझ्यासाठी. ॲक्च्युली ही घरून आणली होती गावाकडून. फ्रेश होती. आता थोडीशी सुकले झालेत. मला वेळच नाही मिळाला ते बनवायला. माझ्या पूर्ण ब्लॉगमध्ये ना तुम्हाला प्रचाराच्या गाडीचा आवाज येत असेल कारण दिवसभर खरं तर आमचं पण डोकं दुखायला लागलंय. इकडून फिर तिकडून फिर. ते प्रचाराच्या एवढ्या गाड्या फिरतायत की ते आवाजाने अक्षरशः डोक्यात मला ते ऐकायला पण नाही येते व्यवस्थित. पण ते इकडून तिकडून त्याचा साऊंड या रोडनी झालं की परत मागच्या रोडनी झालं तर पुढच्या रोडनी. म्हणजे इथल्या इथंच फिरतात. आणि एका नाही ना अजून 2-3 पार्टी काय असेल त्यांचे परत वेगवेगळे 2-3 गाड्या येतात. त्यामुळे दिवसभर हाच आवाज चालू असतो. आता जेवण तर बनवून झालेलं आहे. सयूला काहीतरी खाऊ बनवते आणि खायला घालते आणि तिला झोपवते. मी जेवते आणि एवढंच. आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय कर त्यांना. रडायला काय झालं? हसून बाय कर. गुड नाईट म्हण. गुड नाईट. बाय बाय.